डॉक्टर शरदजी देवरुखकर ठिकाणी स्वागत आहे. सर एकच मिनिट. चौधरी धन्यवाद. आपण हा तर आहे फक्त जिव्हाळा, स्वागत नसे हा तर आहे फक्त जिव्हाळा. महाआरोग्य शिबिरासाठी लाख मुलांचे तुम्ही पाहुणे अशा सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी आला पाहिजे. आणि या टाळ्यांच्या गजराचा अधिक या महाआरोग्य शिबिराचा प्रस्तावना करण्यासाठी माननीय तालुका वैद्यकीय अधिकारी महोदया डॉक्टर नलिनीजी ठोंबरे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय डॉक्टर मंडळी, तज्ज्ञ डॉक्टर मंडळी व अध्यक्ष महेंद्र भाऊ यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. आणि आपण इथे उपस्थित सर्व जे लाभार्थी आहेत, ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम योग्य प्रकारे पार पडू शकत नाही, त्या सर्वांचं स्वागत आहे. मला जाणीव आहे की तुम्ही यापैकी बरीच मंडळी खूप सकाळपासून बसलेले आहेत आणि आता खूप वेळ झालेला आहे. परंतु एक थोडक्यात फक्त आपल्याला काय हा शिबिर आयोजन करण्याचं उद्देश काय एवढं मी थोडक्यात सांगेन तुम्हाला. आपल्याला माहिती आहे की आपण खेडोपाड्यावरनं सगळेजण आलेले आहात. आपण काही आजार झाला की एखाद्या क्लिनिकमध्ये जातो, तिथे तपासणी करतो, डॉक्टर उपचार करतात, ते थोडे दिवस करतो, तिथे नाही फरक पडला दुसरीकडे जातो, तिसरीकडे जातो. पण योग्य निदान होईलच असं नाही. आजकाल तर आजार वेगवेगळ्या पद्धतीचे निघालेले आहेत आणि मग आपल्याला त्यावेळेला कोणी सांगतं की पुढे जावं लागेल तुम्हाला. मग ते IGMला असो किंवा आपण ठाणा सिव्हिलला जायचं असो किंवा राजीव गांधी कॉलेजला जायचं असो, सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह असतो की तिथेच गेल्यावर आम्हाला माहीत कसं पडणार कुठल्या डिपार्टमेंटला जायचं आहे, आम्हाला तिथली काहीच माहिती नाही, आमच्या ओळखीचं नाही आहे कोणी. आणि मग असं करून आपण शक्यतो ती जाण्याचं आपण टाळतो, कारण आपलं थोडंसं अज्ञान असतं किंवा तिथपर्यंत जाण्याचे आपल्याला मार्गदर्शन करणारं कोणी मिळत नाही. म्हणून आज आपण शासनाच्या वतीने ही सर्व तज्ज्ञ मंडळी ज्यांना म्हणजे ज्यांच्याकडे अपॉइंटमेंट घेऊन 2-2, 3-3 तास वाट बघावी लागते, मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे, ती सगळी मंडळी आज आपल्याकडे तुम्हा सर्वांना फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन करण्यासाठी, निदान करण्यासाठी इथे उपस्थित आहेत. आपल्याकडे सर्वांना माहिती आहे सध्या कॅन्सरचं प्रमाण खूप आपल्याला अगदी सर्रासप्रमाणे ऐकायला मिळतं. याला कॅन्सर झाला, आपल्या आजूबाजूला कॅन्सर झालेले बरेच रुग्ण आढळतात. तर आपण इंडियन कॅन्सर सोसायटीचे तज्ज्ञ मंडळीने इथं बोलवलं आहे. दुसरा कॉमन आजार म्हणजे डोळ्यांचे जे वयोवृद्ध जसं वयोमानाप्रमाणे जे आजार होत असतात त्यासाठी आपण 2-2 तज्ज्ञ डोळ्यांचे डॉक्टरांना बोलवलेलं आहे. त्याचप्रमाणे आज इथे एक्सरे पण करण्यात येणार आहे. ज्यांना कुणाला ज्यांच्या घरात TBचे रुग्ण असतील किंवा ज्यांच्या आजूबाजूला TBचे रुग्ण असतील, ज्यांना सातत्याने वरचेवर खोकला होत आहे किंवा ज्यांना डायबिटीस आहे, डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर असतं, त्यांना आपल्याला माहिती आहे की इतर कुठलाही आजार होण्याचे धोका जास्त असतो. तर आपण त्यासाठी आज एक्सरेची पण इथे सोय केलेली आहे. पुन्हा ज्या काही रक्त तपासण्या करण्यासाठी बाहेर हजारोने पैसे खर्च करावे लागतात, ते सर्व आज इथे आपण मोफत करणार आहोत. तर माझी सर्व ग्रामस्थांना विनंती असेल की या सगळ्या सुविधांचं, या तज्ज्ञ मंडळींच्या सेवेचा आपण जास्तीत जास्त फायदा करून घ्याल आणि ज्याचा आपल्या आरोग्यासाठी खूप अनमोल मार्गदर्शन मिळेल. तर सर्वांना विनंती आहे की प्रत्येक डॉक्टरांच्याकडे भेट दिल्याशिवाय इथून कोणी जाऊ नका. आज तुमचा थोडा वेळ जाईल, पण या मंडळीने जो काय आज आपल्याला वेळ दिला तो सत्कारणी लागेल. तर कोणी म्हणजे एखादी तपासणी केली आणि निघून गेला असं करू नका. सर्वांनी पुरेपूर लाभ घ्या या सुविधेचा. आणि इथून गेल्यावर पण आपल्या आजूबाजूचे कोणी ग्रामस्थ असतील त्यांना पण विनंती करा इकडे येण्याचं. आपल्याला जास्त मागच्या वर्षी पण आपल्या इथेच शिबिर होतं, अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला होता. म्हणून आपल्याला ही दुसऱ्यांदा आपल्याला इथेच हे भाग्य मिळालेलं आहे. तालुक्याचं शिबिर आपल्या इथे होतं, तर सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद. सन्माननीय वैद्यकीय अधिकारी महोदय, त्यांच्यासमोर मी ज्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या ठिकाणी नामोल्लेख करणं मला अत्यंत महत्त्वाचं आहे. माननीय श्री रणजितजी यादव सर, मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय, सर्व मान्यवरांना मी विचारलं की आपण या ठिकाणी संबोधित करणार आहात का, तर त्यांनी सगळा वेळ म्हणे आमचा जो आहे सर्वांचा तो आम्ही सरपंच महोदयांना देतो आहे. त्यामुळे मी अध्यक्षीय भाषणासाठी सन्माननीय या ग्रामपंचायतीचे सरपंच महोदय आदरणीय महेंद्रजी पाटील सरांना या ठिकाणी माईक सुपूर्द करतो आहे. सन्माननीय व्यासपीठ, वेळ खूप झालेले आहे, म्हणजे 1 तास आपण लेट आहोत. तरी पण मला बोलण्यासारखं असं म्हणजे माझ्या गावासाठी एवढा आनंद वाटते का तालुक्यामध्ये 8 पेशी असताना
सतत ठोंबरे मॅडमच्या आशीर्वादाने किंवा प्रयत्नाने सतत दुसऱ्यांदा आपल्याकडं शिबिर होतोय, याचा खूप आनंद आहे. आणि माझ्या गावाला एवढी मोठी सेवा मिळते, याचा खूप जेवढं मानावं तेवढं ठोंबरे मॅडमचं धन्यवाद मानू शकतो. कारण तर 2 वर्ष झाले तरी आणि 2 वर्षात मी कित्येक वर्ष बघतोय असा शिबिर झाला नाही, पण 2 वर्ष सतत ठोंबरे मॅडमच्या प्रयत्नाने इथं शिबिर होतोय आणि त्याचा खूप लाभ आमच्या गावकरी आणि शेजारी बाजारचे लोक घेतात. खरोखर असू द्या. मला एवढंच बोलायचं आहे, इथे कोणाला कुठली बिमारी किंवा काय डिटेक्ट झाला तर घाबरून जायची गरज नाही. त्यांना तालुका जिल्हा मुंबईपर्यंत घेण्याची जबाबदारी आम्ही घेतोय. त्यांना मोफत आम्ही पोचवतो. तिथे कुठे आम्ही कुठे जाऊ काय करू हा विचार मला तो काढून टाका. माझा घर जवळच आहे आणि ग्रामपंचायत खारबाव पण आहे. जर कोणाला इथून डिटेल झाला तर त्यांनी माझ्याशी संपर्क करा. माझा नंबर पण देऊन ठेवतील. तुम्हाला मुंबईपर्यंत न्यायची सुविधा मी करतो आणि सतत तुमच्या सोबत राहायचं मी जबाबदारी घेतो. एवढंच बोलून मी थांबतोय. ही ख्याती त्यांची आहे की आजही आपल्याला पुन्हा अनुभवायला या ठिकाणी मिळाली. धन्यवाद सरपंच महोदय. या ठिकाणी भाराचे शब्द न मानता आभाराचे 2 शब्द या ठिकाणी मानतोय. सन्माननीय आजच्या या कार्यक्रमासाठी सरपंच महोदय महेंद्रजी पाटील, सन्माननीय डॉक्टर मिशेलजी फोनसोका, सन्माननीय डॉक्टर सूर्यवंशी सर, सन्माननीय डॉक्टर शरद देवरुखकर सर, डॉक्टर अमोलजी पाटील, डॉक्टर बडे सर, डॉक्टर तोळकर सर, सुधाकरजी चौघळे यासह आपण सर्व या मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आणि लाभ घेणाऱ्यांसाठी चिकित्सा म्हणून डॉक्टर उपस्थित राहिले. त्यांचे या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं सर्वप्रथम उद्घाटन सोहळ्यासाठी त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतोय आणि आजचा हा कार्यक्रम उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला असं अध्यक्षांच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर करतोय. सर्वांनी कृपया प्रत्येक स्टॉलवरती जाऊन आपल्या नाव नोंदणी केली असेल, आपल्या आशा स्वयंसेविका असतील, गटप्रवर्तिका असतील, सिस्टर आहेत, विविध प्रकारचे आमचे आरोग्य सेवेतले अधिकारी आहेत या ठिकाणी, ते आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यामुळे कोणताही गडबड गोंधळ करू नये. दुपारी 2 वाजेपर्यंत आपलं हे शिबिर चालणार आहे. आणि मॅडमनी विनंती केलेल्याप्रमाणे पुन्हा आयोजकांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतोय की आपण आणि आपल्यासह कोणी अवतीभोवतीचे आजारी रुग्ण असतील त्यांना या शिबिराची माहिती द्या. अधिकाधिक जनतेने या ठिकाणी लाभ घ्यावा, तेव्हाच आमचा खरा उद्देश सक्सेस झाला असं या ठिकाणी शिबिराचं फलित होईल. धन्यवाद. आभारी आहे. नंबर प्रमाणित द्या. नंबर बघा बाई, यांच्यावर 10 नंबर आहे. नंबर प्रमाणित बघा, म्हणजे कोणी इकडे तिकडे धावपळ करायला फोटो घे. आज नाही ना म्हणून मला शुक्रवार आज बोलतो. आणि वर्षातून डोळ्याची तपासणी करायची. कारण कसं आहे, डोळ्याच्या
13 किलो वाढतच नाही असं वाटतं. साठी सर्वांनी 15 नंबर हे एक टन आणि हे रात्री एक टन. हे दोन्ही रात्री एक टन द्या आणि हे 3 टन पाहिजे. सन्माननीय डॉक्टर सेजन पाटील यांना ही दुपारी एक टन, ही सकाळी एक टन, ही दिवसातून 2 टन. सकाळी दुपारी 2 टन. सगळं जेवणानंतर ही जेवणाच्या आधी सकाळची जेवणाच्या पहिले जेवणाच्या पहिले एक टाईम, ही दुपारी जेवण झाल्यावर एक टाईम, ही दुपारी एक रात्री आहे 2 टाईम. पायाला आणि हाताला मुंग्या येतात ना. आणि काय होतं काही बसा तुम्ही गुडघे दुखतात. चालता येत नाही. पण तुम्हाला डायबिटीस किती आहे का? पण एकदा घ्या तपासून. काय मी दिले आता केलं आता दिलं नाही. कांद्याला आम्ही घेतले ना आधी नंतर द्यायला लागलं तर कांद्याला लागलं असं त्यांचा प्रांजल मत होता. वन प्लस आहे ना. हो मग आतमध्ये टाकला तरी पेपर डॉक्टरना दाखवून द्यायला त्यांच्या सिकलसेल अमित कारभारी का? हां ते मी भाऊला सांगितलं ना आज इकडे कॅम्प आहे रिपोर्ट पाहिजे तो उद्या पाठवा. तुमचा मोबाईल नंबर 4082 शेवटला. हो हो कोणाच्या पप्पाचं आहे का? आधार कार्ड आणला आधार कार्ड आणलाच नाही का कोणी? हो आणले ना. आणले मग आभा कार्ड काढून घ्या. ताई तुमचं काढलं काय? मी ते 9 नंबर टाकले. हो इथं बनवलं. बोला नाव आधार कार्ड आहे. हो आहे ना. द्या पण चेक केली 3-4 वेळे कामं करू नाही ना. काय
मला खोकला झाला आणि काय होती दीदी त्रास? सर्दी खोकला डोका पण दुखते का? पिरियड कमी नाही कमी यायची गोळ्या घ्यायला गेलीच नशी काय गेलीस ना ऑपरेशन झालेलं आहे ना? नाही आहे तरी पण याच्यासाठी पाठवून देतो. हां माहिती आहे, होऊ दे ना, बोलतात